नमस्कार मित्रांनो, आज मी घेऊन आलो आहे एक खास घरगुती तुपातला सुगंध दरवळणारा बेसन लाडू रेसिपी। हा लाडू असा आहे की एकदा खाल्लात ना तर पुन्हा बनवावा असं वाटेल। सण असो, पाहुणे आले असोत किंवा फक्त गोड खायची इच्छा झाली, हा बेसन लाडू नेहमीच मन जिंकतो। आज मी तुम्हाला अगदी माझ्या घरच्या पद्धतीने दाखवणार आहे, ज्यात आहे एक स्पेशल सिक्रेट जे तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितलं नसेल। तर चला सुरुवात करूया आपल्या खमंग, सुगंधी आणि क्रंची बेसन लाडू रेसिपीला। मी इथे 125 ग्रॅम तूप घेतलेलं आहे। त्यातलं मी आता निम्म तूप कढईत टाकत आहे आणि नंतर आपल्याला जसं जसं तूप लागणार आहे तसं उरलेलं आपण हळूहळू घालणार आहोत। आणि खास गोष्ट म्हणजे हे बेसन मी स्वतः भाजून घेतलेलं आहे। डाळ भाजून तिचं थोडंसं रवाळ पीठ तयार करायचं आहे, म्हणजे याचा सुगंध आणि चव दोन्ही जबरदस्त येतात। आता आपल्याला हे बेसन तुपात नीट परतवून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे आणि बेसन आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे ते चिकटणार नाही आणि छान असा सोनसळी रंग त्याला येईल। आता बेसन तुपात परताना थोड्या गुठळ्या त्यामध्ये तयार होतात। हे अगदी नैसर्गिक आहे, काळजी करायची काही सुद्धा आवश्यकता आपल्याला नाहीये। आपण या गुठळ्या उलथण्याच्या साहाय्याने हळूवारपणे फोडून घ्यायच्या आहेत। जर गुठळ्या थोड्या मोठ्या असतील तर तुम्ही हातात उलथणे घेऊन त्या दाबून मोडू शकता, पण गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे, म्हणजे बेसन आपलं जळणार नाही। असं केल्याने काय होतं, बेसन अगदी एकसारखं आणि मऊसूर परतलं जातं आणि लाडूंचा टेक्स्चर हा अप्रतिम येतो। 4 ते 5 मिनिटं झाली आहेत बेसन परतायला। आता त्याचा रंग हलका बदलू लागलेला आहे आणि छान त्याचा सुगंधही आपल्याला यायला लागलेला आहे। आता मी त्यामध्ये उरलेलं तूप घालत आहे। आपण आधी घेतलेलं 125 ग्रॅम तूप, त्यातील उरलेलं अर्ध तूप आता घालून घेत आहे। तूप टाकल्यावर बघा, बेसन अजून मऊसूर आणि गुळगुळीत होतं आणि त्याचा रंगही एकदम सोनसळीत दिसू लागतो। हा टप्पा आपल्याला खूप महत्त्वाचा आहे, कारण याच वेळी बेसनाचा रंग आणि स्वादिष्टपणा येतो। बघा, पुन्हा गुठळ्या तयार झाल्या आहेत। त्या मी पावभाजीच्या मॅशरने हलक्या हाताने फोडून घेत आहे, त्यामुळे बेसन आपलं अगदी एकसारखं आणि मऊसूर होतं। आता आपलं बेसन छान भाजत आहे, हळूहळू त्याला तूप सुटायला सुरुवात झाली आहे। आपलं तूप बेसनात एकदम छान मिसळत आहे। आता आपण हे बेसन अजून थोडा वेळ परतवून घेणार आहोत, म्हणजे त्याला छान सोनसळी रंग आणि अप्रतिम सुगंध येईल। आपलं बेसन आता व्यवस्थित एकदम भाजलेलं आहे, छान असा तूप सुद्धा त्याला सुटलेला आहे। असंच आपल्याला बेसन तूप सुटेपर्यंत नीट मेल्ट करून आणि परतवून घ्यायचं असतं। हे भाजण्यासाठी खरंच थोडी मेहनत लागते। मला हे सगळं बेसन नीट भाजायला जवळपास 20 मिनिटं लागली आहेत, पण ही मेहनत जर तुम्ही मनापासून घेतली ना तर तुमचे लाडू अप्रतिम सुगंध आणि मऊसूर तयार होतील। आणि जर बेसन तुम्ही नीट जर भाजलं नाही तर लाडू खाताना ते तुमच्या टाळूला चिपकतील, म्हणून हा टप्पा अगदी काळजीपूर्वक पार पाडा। आपलं बेसनाचं मिश्रण आता तयार झालं आहे। आता आपण एका ताटामध्ये मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि असं थंड त्याला आपण करून घेणार आहोत आणि किती छान असं त्याला तूप सुद्धा सुटलेलं आहे। मिश्रण बघा आता आपलं थंड झालेलं आहे। आता आपण त्यास या प्रकारे मिक्स करून घेऊया। तर मित्रांनो, मी जे बेसनाचं पीठ घेतलं होतं ते सुमारे 250 ग्रॅम होतं। त्यामध्ये सुमारे 150 ग्रॅम आता पिठी साखर आपल्याला घालायची आहे। ही साखर मी 3 वाट्या घेतलेली आहे। आता आपण या मिश्रणात वेलची पावडर टाकून घेणार आहोत। यानंतर सर्व मिश्रण आपण हाताने नीट एकजीव करून मळूया। संपूर्ण मिश्रण आता आपल्याला एकजीव असं करून घ्यायचं आहे। साखर यामध्ये संपूर्ण याला अशी मिक्स करून घ्या। आता मी तुम्हाला बेसन लाडू मधील एक खास सिक्रेट सांगणार आहे, जो तुम्हाला आजपर्यंत कोणीही सांगितला नसेल। हा सिक्रेट असा आहे की आपण थोडासा डिंक आधी तुपात हलकासा तळून घेतलेला आहे आणि मग त्याला मिश्रणात घातल्यावर लाडू एकदम क्रंची होतात आणि टाळ्याला चिपकत सुद्धा नाही। आता हा डिंक जो आहे तो आपल्याला यामध्ये असं चुरायचा आहे आणि संपूर्ण असा एकजीव करून आपण लाडू वळून घेणार आहोत। हे बघा, या प्रकारे आपल्याला लाडू वळून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक बदामाची अशी काप तुम्ही लावू शकताय। बदाम लावा, काजू लावा किंवा बेदाणे असतील तर ते लावून घ्या। हे बघा, छान असा आपला लाडू तयार झालेला आहे आणि चमक की बघा किती छान अशी त्याला चमक सुद्धा आलेली आहे। आणि जर तुम्हाला एकाच साईजचे लाडू जर बनवायचे असतील तर तुम्ही एक चमच घ्या किंवा लहानशी वाटी असेल तिचं मेजरमेंट घ्या आणि त्याने तुम्ही एकत्र असे मिश्रण घेऊन या प्रकारे एकसारखे तुम्ही लाडू बनवू शकताय। आता मी सर्व लाडू तयार करून घेतोय।
तर मित्रांनो बघा, आपले बेसन लाडू एकदम क्रंची, सुगंधी आणि तुपात चमकणारे तयार झालेले आहेत। या मिश्रणातून आपले मध्यम आकाराचे 15 लाडू तयार झालेले आहेत। इतके परफेक्ट लाडू बनवण्यासाठी थोडी मेहनत तर लागतेच, पण जेव्हा ते तोंडात टाकाल ना तेव्हा सगळा थकवा गायब होतो। एकदा नक्की करून बघा आणि खात्री आहे तुम्हालाही आवडतीलच। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा कसे झालेले आहेत। आणि आणखीन झक्कास घरगुती रेसिपी घेऊन पुन्हा येणारच आहे। चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओत भेटूया, तोपर्यंत गोड राहा, आनंदी राहा।